घरांची पाहणी केल्यावरती सोहळ्याच्या ठिकाणी जाताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र प्रवास केला। तिन्ही नेते एकाच गाडीतून निघाले। उपमुख्यमंत्री अजित पवार समोरच्या सीटवर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागच्या सीटवर बसले होते। तर काही वेळापूर्वी वरळीमध्ये जाऊन बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची तिन्ही नेत्यांनी पाहणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या प्रकल्पाची पाहणी केली आणि त्यानंतर आता ते कार्यक्रमस्थळी अर्थात यशवंत नाट्य मंदिर इथे निघालेत आणि तिथेच जाताना या तीनही प्रमुख नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केलाय। या प्रवासादरम्यान अजित पवार हे पुढच्या सीटवर बसले होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सीटवर बसले होते। अगदी काही वेळातच हे नेते कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि चावी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। फेज 1 मधल्या 556 रहिवाशांना चावी वाटप केलं जाणार आहे। थोड्याच वेळात यशवंत नाट्य मंदिर इथे कार्यक्रमाची सुरुवात होईल। फेज 1 मधल्या 556 रहिवाशांना चावी वाटप केलं जाणार आहे। तर अगदी काहीच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात देखील होणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख 3 नेते उपस्थित